नमस्कार, मी गिरीश निकम। जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासनं एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय। महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सुविधांपासून दूर आहेत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या अशाच काही गावातील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक एका गावात दर्शनासाठी दाखल होतात। त्या ठिकाणी मागितलेला नवस हमखास पूर्ण होतो अशी आख्यायिका आहे। काय आहे या तीर्थस्थळाचा महिमा? चला तर मग पाहूयात। तर आज आपण जाणार आहोत लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर या गावी। रेणुका देवीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातल्या नेमक्या कुठल्या समस्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। मग चला तर रेणापूरला। आता आपण पोहोचलोय लातूर जिल्ह्यातील रेणुका देवीच्या रेणापूर गावात। चला तर मग ओळख करून घेऊयात रेणुका देवीच्या या रेणापूर गावची। लातूर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील रेणापूर हे तालुक्याचं ठिकाण। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका देवीचं ठाणं म्हणून रेणापूरचं हे मंदिर ओळखलं जातं। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्याहूनही आधी होते ते रेणापूर असा उल्लेख पुरातन ग्रंथात आढळतो। अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला उल्लेख आहे। जमदग्नी ऋषींसोबत रेणुका मातेनं रेणापुरात आपला संसार थाटल्याचा उल्लेख सुद्धा मार्कंडेय पुराणात आढळतो। शेकडो वर्षांपूर्वीपासून रेणापूरमध्ये रेणुका मातेचं हे मंदिर आहे। रेणुका मातेनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर गावातील एका विहिरीत देवीचा आकर्षक मुखवटा म्हणजे तांदळा सापडला। रेणापूरमध्ये पूर्वी 4 हनुमानाची मंदिरं होती, मात्र देवीचा तांदळा सापडल्यानंतर एका हनुमानाच्या मूर्तीच्या वरच रेणुका मातेच्या या तांदळाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची आख्यायिका आहे। तेव्हापासून गावातील हनुमान मंदिरावर होणारा सर्व विधी हे देवीच्याच मंदिरात केले जातात। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 50 फूट उंच दगडाची हलती दीपमाळ। या दीपमाळेच्या शेंड्याला पकडून कुणीही हलवली तर ती सहज हलते। अशा प्रकारची ही एकमेव हलती दीपमाळ असल्याचंही सांगितलं जातं। या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे हलती दीपमाळ। ही दीपमाळ पाहण्यासाठी दूरदूरून भाविक येतात। रेणापूरची आणखीन एक ओळख सांगायची झाली तर ती म्हणजे हे गाव स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। निजामाच्या तावडीतील मराठवाडा तसंच हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजेच हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा तसंच गोवा मुक्ती संग्रामात येथील स्वातंत्र्य सैनिकांचं महत्त्वाचं योगदान आहे। गावातील गांधी चौकातील स्वातंत्र्य संग्राम स्मारकावर या स्वातंत्र्य सैनिकांची यादीही आपल्याला सहज दिसू शकेल। 1938-39 मध्ये झालेला आर्य समाजाचा सत्याग्रह सुद्धा त्या काळी चांगला चर्चेत होता। लातूर जिल्ह्यातील महात्मा गांधींचा एकमेव पूर्णाकृती पुतळा सुद्धा रेणापूरमध्येच आहे। गावात दर आठवड्याला भरणारा जनावरांचा बाजारही सर्वदूर प्रसिद्ध आहे। रेणापूर गावाचं महात्म्य आपण जाणून घेतलं। रेणापूर गावाचं वेगळेपण सुद्धा आहे, मात्र या गावाच्या समस्याही अनेक आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून रेणापूर ग्रामस्थ विविध प्रश्नांना तोंड देत आहेत। रेणुका देवीच्या रेणापूर गावची ओळख करून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत रेणापूरमध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत। तर चला तर मग जाणून घेऊयात रेणापूरमधल्या समस्या।
लातूर जिल्ह्यातील रेणापूर म्हणजे तालुक्याचं ठिकाण. तालुक्याचं ठिकाण असलं तरी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या रेणापूरची लोकसंख्या जवळपास 20,000. ज्या रेणुका देवीच्या नावामुळे रेणापूर हे सर्वदूर प्रसिद्ध, त्या गावातील समस्या तितक्याच प्रसिद्ध. नवरात्रात दूरदूरहून भाविक या ठिकाणी येतात. मात्र भाविकांना येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन असलेल्या एसटीची या बस स्थानकात म्हणावी तशी वर्दळच नाही. लातूर औरंगाबाद या राज्य महामार्गापासून 3 किलोमीटर अंतरावर रेणापूर आहे. मात्र तरीही लांब पल्ल्याच्या एसटी बसेस गावात येत नाहीत. त्यामुळे भाविकांसहित गावकऱ्यांचीही मोठी गैरसोय होते. 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूरला जाण्यासाठी तसंच परिसरातील खेड्यापाड्यात जाण्यासाठी म्हणाव्या तितक्या एसटी बसेस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची अडचण होते. इथे लांब पल्ल्याच्या बसेस गाड्या येत नाहीत. संध्याकाळी 8च्या नंतर इथं कोणतीच गाडी नाही. जर समजा 10:30ला रेल्वे आहे तर त्या रेल्वेला जाताना इथून फाट्याला जावं लागतं. फाट्याहून दुसरी गाडी पकडून जावं लागतं. कधी कधी गाडी 10:30ची मिळते, अगर नाही मिळत. पुन्हा इथे उदगीर मोठा जिल्ह्याच्या मार्गावर आहे, पण इथून उदगीरला जाणाऱ्या कोणत्याच गाड्या नाहीत. मंदिराच्या आतील विकास गेल्या वर्षभरात झाला असला तरी परिसरात घाणीचं साम्राज्य मात्र आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असा पाण्याचा डोह साचलेला दिसतो, तर जागोजाग असणारे खड्डे स्वागताला उभे आहेतच. गावातच येताच नजर कुठेही टाकली तरी मोकाट गुरं, डुकरं आणि घाण दिसणारच. गावात ठिकठिकाणी नालेही तुंबलेलीच. पूर्वी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या 60 फूट खोल विहिरीचा उपयोग आता कचरा कुंडी म्हणून केला जातोय. तर सध्या पाणी पुरवठा करणाऱ्या वॉल जवळ अशा पद्धतीची घाण साचलेली दिसून येते. मात्र कसल्याही प्रकारची काळजी ही घाण साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून घेतली जात नाही. जनावरांचा भरणारा मोठा बाजार म्हणूनही रेणापूरची वेगळी ओळख आहे. मात्र तिथेही प्रचंड असुविधा. कृषी उत्पन्न बाजार समिती ही गावामध्ये आहे, मात्र त्या ठिकाणी फक्त खुल्या प्लॉटची आखणी करून ठेवली. शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाची आवक होत नाही आणि सौदेही निघत नाहीत. त्यामुळे शेतकरी सुद्धा हैराण झालेत. काटेवाले काही भाव कमी भाव घेते, सौदा निघत नाही. हां, काटे रोडवले सौदा निघाला तर त्याचा माल भाव योग्य मिळते ना. ते सौदा नाही निघाल्यामुळं काटेवाले लातूरपेक्षा 100-200 भाव कमी घेतात. मग काही चिल्लर लोक अडचणीचे घालतात, काही लोक मग असं नाचून पडतात. रेणापूरची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे हे गाव स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. निजामाच्या तावडीतील मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेला मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा तसंच गोवा मुक्ती संग्रामात इथल्या स्वातंत्र्य सैनिकांचं महत्वाचं योगदान आहे. यासाठी बांधलेल्या स्वातंत्र्य संग्राम भवनाच्या या वास्तूची ही अशी अवस्था झाली आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने झालेल्या चौकात गांधीजींच्याच पुतळ्याची ही अशी दयनीय अवस्था झाली आहे. 1964 मध्ये मोठ्या दिमाखात या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या पुतळ्यापुढे ग्रामपंचायतीने दुकानांचा लिलाव करून दुकानं विकली आणि गांधी पुतळ्यापुढे ग्रामपंचायतीनेच अतिक्रमण केलं. त्यामुळे पुतळ्याचं तोंड अतिक्रमित भिंतीकडे झालंय आणि गेल्या कित्येक वर्षांपासून हा पुतळा अडगळीच्या विळख्यात पडलाय. तर बहुतांश गावकरी राष्ट्रपित्याची कसल्याही प्रकारची तमा न बाळगता पुतळ्यापुढेच लघुशंका उरकून घेतात. त्यामुळे राष्ट्रपित्याच्या विटंबनेकडे अद्यापही कुणाचं लक्ष गेलेलं नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा लातूर जिल्ह्यात फक्त रेणापूर शहरात आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या पुतळ्याच्या परिसरात एवढी घाण आहे की त्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाल्या, बैठका झाल्या, मेळावे झाले, त्याच्यासाठी समित्या नियुक्त केल्या, निधी संकलन केलं, मात्र प्रत्यक्षात कसल्याही प्रकारची कृती झालेली नाही. रेणुका मातेचं पवित्र मंदिर असलेल्या या गावात राष्ट्रपित्याचीच दिवसातून अनेकदा विटंबना होते. मात्र सत्ताधारी पक्षासहित कुठल्याच राजकीय पक्षाला आणि प्रशासनाचंही अद्याप का लक्ष गेलं नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामस्थ मात्र या समस्या दूर होतील यासाठी देवदूताची तर अपेक्षा करत नसावेत. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. लातूर जिल्ह्यातील रेणापूर या गावानंतर आता आपण मराठवाड्यातीलच एका गावाची ओळख करून घेणार आहोत. मराठी भाषेचं कौतुक करणारे आणि तिला अमृतापरी श्रेष्ठ करणारे ज्ञानेश्वर माऊली. माऊलींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपे गावात झालाय. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमांतर्गत आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या याच जन्मगावाला भेट देऊया. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमांतर्गत आज आपण आलोय पैठण तालुक्यात. पैठण तालुक्यातील नक्की कुठल्या गावाला आपण जाणार आहोत पाहूयात. आपण जाणार आहोत आपे गावला.
ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मानं पावन झालेलं हे आपेगाव. काय आहे आपेगावचं वैशिष्ट्य? ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक मोठं अढळ नाव. माऊलींचा वारसा आजही कित्येक वारकरी जपतायत. याच माऊलीच्या जन्मानं पावन झालेलं हे आपेगाव. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव त्यात संत परंपरेचा एक वेगळाच इतिहास सांगतं. गावात माऊलींचा जन्म ज्या जागेवर झाला त्या ठिकाणी आता मंदिराचं बांधकाम सुरू आहे. प्राचीन मंदिराकडे सातत्यानं दुर्लक्ष झाल्यानं आता ते मोडकळीस आलंय. त्यामुळे आता या ठिकाणी नव्या मंदिराचं काम सुरू आहे. माऊलींचं बालपण याच गोदेकाठी गेलंय. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी वैराग्याचा त्याग केला आणि या त्यांच्या मूळ गावात संसाराला सुरुवात केली. कित्येक वर्ष हे गाव दुर्लक्षित होतं. माऊलींचं जन्मगाव आपेगाव नाही तर आळंदी असल्याचा वादही सुरू होता. माऊलींचा जन्म आपेगावात झाल्याचा पुरावा मिळाला आणि आपेगावच माऊलींचं जन्मगाव असल्यावर शिक्कामोर्तब झालं. अखेर दुर्लक्षित असलेल्या माऊलींच्या जन्मगावाला तो मान मिळाला. आता त्या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. या ठिकाणी माऊलींच्या कुटुंबाची पूर्ण माहिती सुद्धा आपल्याला मिळते. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे आणि अध्यात्माचे धडे दिले जातात. स्पर्धेच्या या जगात अजूनही या ठिकाणी विद्यार्थी वेदांचं शिक्षण घेतात. ही नसे थोडके. माऊलींच्या जन्माचं गाव हे अवघे 200 घरांचं गाव आहे. काही वर्षापूर्वी राज्य सरकारनं तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत आपेगावला 40 कोटी रुपयांचं अनुदान दिलंय. त्याचा फायदा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करता येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणाहून आषाढी एकादशीला माऊलींची रथयात्रा पंढरपूरकडे प्रयाण करते. वारकरी संप्रदायाची ही वेगळीच ओळख या गावाला माऊलींमुळे लाभली आहे. त्याबरोबर गोदाकाठी गाव वसलं असल्यामुळे या गावाला एक वेगळंच सौंदर्य सुद्धा आहे. यावर्षी दुष्काळाच्या झळा गोदेला बसल्यानं नदी कोरडी पडली होती. मात्र पाणी असल्यावर गोदावरीचं हे रूप अप्रतिम असंच दिसतं. आणि याच गोदेकाठी आता काही दिवसातच माऊलींचं एक मोठं मंदिर स्थापन करण्यात येणार आहे. अगदी परंपरागत आणि पूर्णपणे दगडी बांधकामात हे मंदिर बांधण्यात येणार आहे. अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणे या मंदिरात सुद्धा किरणोत्सव साजरा करता येईल या पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर मंदिरात येण्यासाठी पैठणवरून 4 पदरी रस्ता आणि आपेगावात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी धर्मशाळा सुद्धा बांधण्यात येणार आहे. सरकारच्या मदतीतून ही विकास कामं करता येणार आहे. त्यानंतरच हे मंदिर खऱ्या अर्थानं माऊलींचं जन्मस्थान शोभेल. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव हे माऊलींच्या जन्मानं पावन झालेली भूमी असली तरी सततच्या वादानं या पावनभूमीचा या आपेगावचा विकास म्हणावा तसा झालाच नाही. वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या माऊलींच्या गावात अजूनही सुविधांची वानवाच आहे. आपेगावची आपण ओळख करून घेतली. आता जाणून घेऊया काय आहेत आपेगावकरांच्या खऱ्या समस्या. गोदावरी नदीच्या अगदी काठावर वसलेलं हे आपेगाव. इतिहासानं संत वारशानं या गावाला एक दैदिप्यमान वारसा दिला. मात्र विकासाच्या नावानं या गावात बोंबच आहे. अगदी 1 वर्षाआधी माऊलींच्या या गावात येण्यासाठी साधा रस्ता देखील नव्हता. सरकारच्या मदतीनं 2 किलोमीटरचा रस्ता तयार झाला आणि भाविकांना मंदिरात येण्याचा मार्ग मोकळा झाला. माऊलींचं जन्मस्थान होतं की नाही याबाबतचा वाद सुरू असल्यामुळे या गावाला कधीच सरकारी मदत मिळाली नाही. राज्यातील तीर्थक्षेत्रांना ज्या पद्धतीनं विकासासाठी पैसा मिळाला
त्या पद्धतीनं या गावावर मात्र नेहमीच अन्याय झाला. अखेर कोर्टात वाद मिटला आणि मदत सुरू झाली, मात्र ती अजूनही अत्यल्प आहे. फक्त गावाचाच विचार केला तर मंदिराच्या रस्त्या व्यतिरिक्त गावात दुसरा रस्ताच नाही. घरं सुद्धा अगदी चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आल्यानं गावात फिरायचं तरी कसं हा प्रश्न पडतो. या गावाला आता हजारो भाविक दर्शनासाठी येतात, मात्र गावचे नाले या भाविकांच्या स्वागताला असतात. नाल्यांचा कचरा काढून रस्त्यावरच ठेवला जातो, त्यामुळे घाण वास तर येतोच, सोबतच ग्रामस्थांच्या तब्येतीचाही प्रश्न निर्माण होतोय. माऊलींच्या या गावाला स्वच्छ करण्यासाठी तरी सरकारनं काही मदत करावी अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करतायत. गटार अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे, अंडरग्राऊंड लाईट व्हायला पाहिजे, म्हणजे जितक्या काही सुविधा देता येतील आपल्या भाविक भक्तांना तेवढ्या अपुऱ्या तेवढ्या पूर्ण करायला पाहिजे सगळं. गाव गोदावरी नदीच्या काठावर असलं तरी गावात पाण्याचाही प्रश्न कायम आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आलं तरी उन्हाळ्यापर्यंत ते सुकून जातं. 4-4 दिवस पाणी येत नाही कधी, त्यावेळेस गावात पाणीच नाही अजिबात आहे. ते एकदम खारं लागतं पाणी प्यायला. दुसरी गोष्ट गटाराची अशी घाण, गटारा कोणी काढत नाही, इतका वास येतो. काढल्यात लवकर कोणी ते उपसा नेऊन फेकत नाही, तसेच पडायचं. गावात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. मुलांना शिक्षणासाठी असो वा नोकरीसाठी असो औरंगाबाद गाठण्याशिवाय पर्यायच नसतो. माऊलींच्या नावानं एक मोठं विद्याकेंद्र उभारण्यात येणार अशी घोषणा झाली होती, मात्र अजूनही त्याबाबत काहीच निर्णय नाही. त्याचबरोबर गावात असंख्य भाविक येतात, त्यांच्या राहण्याचीही काहीच सुविधा नाही. गावात भाविकांसाठी अगदी पायाभूत सुविधा तरी कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करतायत. आमच्या गावाची चांगली व्यवस्था पाहिजे, संडासची सोय पाहिजे, पाण्याची पाहिजे, डीपी बसायला पाहिजे, लाईट नाही आम्हाला. हा हेच पाहिजे, चांगली व्यवस्था. नाल्या काढीत नाहीत, डास खातेत. लय राहतं घाण सारी. तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत या भागाला 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यापैकी 160 कोटी पैठणला मिळाले, तर आपेगावला फक्त 40 कोटींचा निधी मिळाला. त्यातही या निधीतून मंदिरात जाणाऱ्या रस्त्याशिवाय काहीही नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.